चला तर मग आपणही करूया गणेशाची आराधना. मराठी नूतन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याने होते. 3.5 मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडवा घराघरात उत्साहाने साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. यात होळीचे दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी विविध रंगाचे उधळण करत रंगपंचमी खेळली जाते. अश्विन महिन्यात चाहूल लागते ती देवीच्या नवरात्रीची. नवरात्रात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. याच स्त्री शक्तीचा जागर आपण पुढील काळात पाहणार आहोत. तू बाबा
सांगता झाली की लगेचच दिवाळीचे वेध लागतात. सर्व सणांमध्ये दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. पंढरपूरचा विठुराया म्हणजे अवघी महाराष्ट्राचे दैवत. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंनी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीत दाखल होतात. स्थापना करून मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या राजा शिवछत्रपती यांना वंदन करून आपण या गाण्याची सांगता करूया.